म्हणून लक्षात ठेवा, अ बुल इन अ चायना शॉप या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे अ पर्सन हू इज क्लमजी अँड बिहेव्स इन ॲन ऑकवर्ड वे कॉझिंग डॅमेज. आपली पुढची इडियम आहे झेनिथ ऑफ पॉवर. परत ऐका, झेनिथ ऑफ पॉवर याचा इंग्लिश मिनिंग टॉप पोझिशन, हायेस्ट पॉइंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर सर्वोच्च स्थान, यशाचे सर्वोच्च शिखर. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? झेनिथ या शब्दाचा अर्थच मुळात शिखर किंवा सर्वोच्च बिंदू असा आहे. जेव्हा माणूस सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो, बरोबर, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा नेता किंवा व्यक्ती आपल्या करिअरमधील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली पदावर विराजमान होतो, तेव्हा तो यशाच्या आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असतो. म्हणून लक्षात ठेवा, झेनिथ ऑफ पॉवर या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टॉप पोझिशन, हायेस्ट पॉइंट. आपली पुढची इडियम आहे सिल्वर लायनिंग इन अ डार्क क्लाउड. परत ऐका, सिल्वर लायनिंग इन अ डार्क क्लाउड याचा इंग्लिश मिनिंग रे ऑफ होप, अ गुड ॲस्पेक्ट ऑफ अ बॅड इव्हेंट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर निराशेत आशेचा किरण, वाईट घटनेतील चांगला भाग. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? कितीही काळाकुट्ट ढग म्हणजेच डार्क क्लाउड असला तरी त्याच्या कडेला सूर्याची चंदेरी किनार म्हणजेच सिल्वर लायनिंग असतेच, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा चहूबाजूंनी मोठे संकट आलेले असताना अचानक त्यातून बाहेर पडण्याचा एक छोटासा आणि चांगला मार्ग सापडतो, तेव्हा तो संकटातील आशेचा किरण ठरतो. म्हणून लक्षात ठेवा, सिल्वर लायनिंग इन अ डार्क क्लाउड या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे रे ऑफ होप, अ गुड ॲस्पेक्ट ऑफ अ बॅड इव्हेंट. आपली पुढची इडियम आहे ॲट होम. परत ऐका, ॲट होम याचा इंग्लिश मिनिंग कॉम्पिटंट, फील कम्फर्ट, स्किल्ड. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर कुशल असणे, अत्यंत आरामदायक वाटणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? माणूस स्वतःच्या घरी म्हणजेच ॲट होम जेवढा आरामदायक आणि कम्फर्टेबल असतो तेवढा कुठेच नसतो, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या आवडीच्या किंवा कौशल्याच्या कामात इतका तज्ज्ञ होतो की ते काम करताना त्याला कोणताही ताण येत नाही, तेव्हा तो त्या कामात अत्यंत आरामदायक आणि कुशल असतो. म्हणून लक्षात ठेवा, ॲट होम या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे कॉम्पिटंट, फील कम्फर्ट, स्किल्ड. आपली पुढची इडियम आहे पॉइंट ब्लँक. परत ऐका, पॉइंट ब्लँक याचा इंग्लिश मिनिंग डायरेक्टली किंवा स्ट्रेट, ब्लंटली, विदाउट प्रिटेन्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर कोणतीही गोष्ट न लपवता स्पष्टपणे बोलणे, थेट तोंडावर. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? बंदुकीची गोळी एकदम जवळून म्हणजेच पॉइंट ब्लँक रेंजमधून झाडली की ती थेट आणि अचूक लागते, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस मनात कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता आपले मत समोरच्याच्या थेट तोंडावर एकदम स्पष्टपणे मांडतो, तेव्हा तो अत्यंत थेट आणि रोखठोक बोलत असतो. म्हणून लक्षात ठेवा, पॉइंट ब्लँक या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे डायरेक्टली किंवा स्ट्रेट, ब्लंटली, विदाउट प्रिटेन्स. आपली पुढची इडियम आहे ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. परत ऐका, ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट याचा इंग्लिश मिनिंग विदाउट डिले, इमिजिएटली, क्विकली. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर त्वरित, वेळ वाया न घालवता, क्षणाचाही विलंब न करता. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जुन्या काळात शर्यत किंवा युद्ध सुरू करण्यासाठी सिग्नल म्हणून हातातील टोपी म्हणजेच हॅट खाली ड्रॉप केली जायची. टोपी पडल्याक्षणी तातडीने काम सुरू व्हायचे, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस क्षणाचाही विलंब न लावता किंवा वेळ वाया न घालवता दिलेल्या सूचनेवर ताबडतोब कृती करतो, तेव्हा तो अत्यंत तत्परतेने काम करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे विदाउट डिले, इमिजिएटली, क्विकली. आपली पुढची इडियम आहे फॅसिलिटेशन सेरेमनी. परत ऐका, फॅसिलिटेशन सेरेमनी याचा इंग्लिश मिनिंग डॉट ॲज अन एक्सप्रेशन ऑफ गुड विशेस, कॉंग्रॅच्युलेशन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर सत्कार समारंभ, शुभेच्छा देणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? फॅसिलिटेशन म्हणजे एखाद्याला सुविधा देणे किंवा त्याचा सत्कार करून त्याला शुभेच्छा देणे, यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे सेरेमनी, बरोबर. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्याने मिळवलेल्या मोठ्या यशाबद्दल त्याचे जाहीर कौतुक करण्यासाठी आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा तो एक मोठा सत्कार समारंभ असतो. म्हणून लक्षात ठेवा, फॅसिलिटेशन सेरेमनी या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे ॲन एक्सप्रेशन ऑफ गुड विशेस, कॉंग्रॅच्युलेशन. आपली पुढची इडियम आहे अंडर द इल्युजन. परत ऐका, अंडर द इल्युजन याचा इंग्लिश मिनिंग टू थिंक दॅट समथिंग इज ट्रू,
स्पेशली वेन इट इज नॉट. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर चुकीच्या गोड गैरसमाजामध्ये जगणे, भ्रमात असणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? इल्युजन म्हणजे भ्रम किंवा जादू जी कधीच खरी नसते. जे सत्य नाही तेच खरे मानून भ्रमाच्या खाली म्हणजेच अंडर जगणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस वास्तवाकडे दुर्लक्ष करून एखादी चुकीची किंवा खोटी गोष्टच खरी आहे असा खोटा गैरसमज बाळगून जगत असतो, तेव्हा तो स्वतःच्याच भ्रमाच्या दुनियेत वावरत असतो. म्हणून लक्षात ठेवा, अंडर द इल्युजन या इडियमचं इंग्लिश मिनिंग आहे टू थिंक दॅट समथिंग इज ट्रू, स्पेशली वेन इट इज नॉट. आपली पुढची इडियम आहे मोड ऑफ ॲडॉप्टेशन. परत ऐका, मोड ऑफ ॲडॉप्टेशन याचा इंग्लिश मिनिंग वेन स्पीशीज डेव्हलप्स स्पेशल फीचर्स टू इम्प्रूव्ह इट्स चान्सेस ऑफ सर्व्हायव्हल. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर जगण्यासाठी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये केलेला अनुकूल बदल. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? ॲडॉप्ट म्हणजे जुळवून घेणे किंवा अनुकूलन करणे. जगण्यासाठी प्राण्यांनी किंवा वनस्पतींनी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये केलेला बदल म्हणजेच मोड, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस नवीन आणि कठीण परिस्थितीशी जुळवून घेणे म्युटॅन्डिस. परत ऐका, म्युटॅन्डिस याचं इंग्लिश मिनिंग मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी विथ मॉडिफिकेशन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर मुख्य गाभ्यातील काही आवश्यक व मूलभूत बदल करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? हा एक लॅटिन शब्द आहे. म्युटॅट म्हणजे बदलणे, जे आवश्यक आहे ते बदलून म्हणजेच म्युटॅन्डिस करून नवीन गोष्टी स्वीकारणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा जुना कायदा किंवा नियम जसाच्या तसा न ठेवता त्यात काळाची गरज ओळखून आवश्यक ते छोटे आणि मूलभूत बदल करून तो लागू केला जातो, तेव्हा तो योग्य सुधारणांसह स्वीकारला जातो. म्हणून लक्षात ठेवा, म्युटॅन्डिस या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी विथ मॉडिफिकेशन. आपली पुढची इडियम आहे आउट ऑफ सॉर्ट्स. परत ऐका, आउट ऑफ सॉर्ट्स याचा इंग्लिश मिनिंग अनवेल, स्लाइट इलनेस किंवा फीलिंग अनहॅपी. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर बरे न वाटणे, आजारी असणे किंवा चिडचिड होणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? पूर्वी छपाईच्या वेळेस अक्षरे म्हणजेच सॉर्ट्स संपली की कामगारांची खूप चिडचिड व्हायची. ते अक्षरांच्या आऊट झाले की त्यांचे संतुलन बिघडायचे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या माणसाला शारीरिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ किंवा आजारी वाटते, ज्यामुळे त्याचा मूड खराब होतो आणि तो चिडचिड करतो, तेव्हा त्याची प्रकृती आणि मनस्थिती ठीक नसते. म्हणून लक्षात ठेवा, आउट ऑफ सॉर्ट्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे अनवेल, स्लाइट इलनेस किंवा फीलिंग अनहॅपी. आपली पुढची इडियम आहे वीड आउट. परत ऐका, वीड आउट याचं इंग्लिश मिनिंग एलिमिनेट किंवा रिमूव्ह अननेसेसरी थिंग्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर मुळासकट नष्ट करणे, अनावश्यक गोष्टी काढून टाकणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? वीड म्हणजे शेतातील निरुपयोगी तण किंवा गवत. मुख्य पीक चांगले यावे म्हणून आपण जसे ते तण मुळासकट उपटून आऊट करतो म्हणजेच फेकून देतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या प्रगतीतील निरुपयोगी गोष्टी, वाईट सवयी किंवा कटू माणसांना कायमचे ओळखून आपल्या आयुष्यातून बाहेर काढतो, तेव्हा तो अनावश्यक अडथळे मुळासकट नष्ट करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, वीड आउट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे एलिमिनेट किंवा रिमूव्ह अननेसेसरी थिंग्स. आपली पुढची इडियम आहे द रायटिंग ऑन द वॉल. परत ऐका, द रायटिंग ऑन द वॉल याचं इंग्लिश मिनिंग ॲन इंडिकेशन किंवा वॉर्निंग दॅट समथिंग बॅड इज अबाउट टू हॅपन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर भविष्यातील होणाऱ्या कटू घटनांबद्दल किंवा धोक्याचे पूर्वभाकीत. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? बायबलमधील कथेनुसार राजाच्या भिंतीवर म्हणजेच वॉलवर अचानक एका अदृश्य हाताने एक संदेश म्हणजेच रायटिंग लिहिला, जो त्याच्या विनाशाचा स्पष्ट इशारा होता, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या वाईट घटनेची किंवा धोक्याची स्पष्ट लक्षणे आधीच दिसू लागतात आणि पुढे काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज येतो, तेव्हा ते भविष्यातील संकटाचे पूर्वभाकीत असते. म्हणून लक्षात ठेवा, द रायटिंग ऑन द वॉल या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे ॲन इंडिकेशन किंवा वॉर्निंग दॅट समथिंग बॅड इज अबाउट टू हॅपन. आपली पुढची इडियम आहे अ सिल्वर लायनिंग. परत ऐका, अ सिल्वर लायनिंग याचं इंग्लिश मिनिंग टाट अ गुड ॲस्पेक्ट ऑफ अ बॅड इव्हेंट, होप. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एक वाईट अनुभव किंवा घटनेतील चांगला भाग, आशेचा किरण. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? अत्यंत गडद काळ्या ढगांच्या कडेला जशी सूर्याची एक चंदेरी किनार म्हणजे सिल्वर लायनिंग असते, बरोबर?
अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादी अत्यंत वाईट किंवा निराशाजनक घटना घडते पण त्यातूनही एखादी चांगली आणि सकारात्मक गोष्ट निष्पन्न होते तेव्हा तो अंधारातील एक आशेचा किरण ठरतो. म्हणून लक्षात ठेवा, अ सिल्वर लायनिंग या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे अ गुड ॲस्पेक्ट ऑफ अ बॅड इव्हेंट. होप आपली पुढची इडियम आहे अप अँड अबाउट. परत ऐका, अप अँड अबाउट याचा इंग्लिश मिनिंग फीलिंग वेल इनफ, टू बी आउट ऑफ बेड आफ्टर इलनेस. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर आजारातून ठणठणीत होणे, पुन्हा पूर्वीसारखे कामाला लागणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? आजारी माणूस अंथरुणाला खिळलेला असतो, पण तो जेव्हा बरा होतो तेव्हा तो बिछाण्यातून अप होतो म्हणजेच उठतो, आणि अबाउट म्हणजेच सर्वत्र फिरायला लागतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस मोठ्या आजारपणानंतर पूर्णपणे बरा होतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहून पुन्हा पूर्वीसारखाच सक्रिय होतो तेव्हा तो आजारातून ठणठणीत उठून कामाला लागलेला असतो. म्हणून लक्षात ठेवा, अप अँड अबाउट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे फीलिंग वेल इनफ, टू बी आउट ऑफ बेड आफ्टर इलनेस. आपली पुढची इडियम आहे इन अ ब्राउन स्टडी. परत ऐका, इन अ ब्राउन स्टडी याचा इंग्लिश मिनिंग लॉस्ट इन थॉट, डे ड्रीम, इन अ रेव्हरी. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर गंभीर विचारमग्न असणे, दिवा स्वप्न पाहणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? पूर्वी ब्राउन या शब्दाचा अर्थ गंभीर असा व्हायचा. एखाद्या गंभीर विचारात इतके स्टडी म्हणजेच गुंतून जाणे की आजूबाजूचे भान नसणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस डोळ्यांदेखत घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष न देता स्वतःच्याच खोल आणि गंभीर विचारांत पूर्णपणे हरवलेला असतो तेव्हा तो तंद्रीत किंवा दिवा स्वप्नात असतो. म्हणून लक्षात ठेवा, इन अ ब्राउन स्टडी या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे लॉस्ट इन थॉट, डे ड्रीम, इन अ रेव्हरी. आपली पुढची इडियम आहे इन डेलिबरेशन. परत ऐका, इन डेलिबरेशन याचा इंग्लिश मिनिंग केअरफुल डिस्कशन, एक्झामिनेशन, विथ कॉन्शियस माइंड. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्या घटनेवरती आत्मचिंतन करणे, सखोल विचार विनिमय. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? डेलिबरेट म्हणजे हेतुपुरस्सर किंवा शांतपणे विचार करणे, घाई न करता एखाद्या गोष्टीवर सविस्तर चर्चा म्हणजेच डेलिबरेशन करणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू तपासून आणि शांत डोक्याने एकमेकांशी सखोल चर्चा केली जाते तेव्हा ते अत्यंत विचारपूर्वक उचललेले पाऊल असते. म्हणून लक्षात ठेवा, इन डेलिबरेशन या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे केअरफुल डिस्कशन, एक्झामिनेशन, विथ कॉन्शियस माइंड. आपली पुढची इडियम आहे गेव्ह हर हँड. परत ऐका, गेव्ह हर हँड याचा इंग्लिश मिनिंग टू गेट मॅरी, टू अग्री, टू मॅरी समवन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर लग्न करणे, संमती देणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? लग्नात वधू आपला हँड म्हणजेच हात वराच्या हातात देते म्हणजेच हस्तमिळाप करते, लग्नाला होकार देणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत आयुष्य काढण्याचा निर्णय घेऊन लग्नासाठी आपला होकार देते तेव्हा ती त्याला स्वतःचा हात देत असते. म्हणून लक्षात ठेवा, गेव्ह हर हँड या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू गेट मॅरी, टू अग्री, टू मॅरी समवन. आपली पुढची इडियम आहे गिव्ह समवन अ हँड. परत ऐका, गिव्ह समवन अ हँड याचा इंग्लिश मिनिंग टू हेल्प, असिस्ट, ॲड समवन. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर एखाद्याला मदतीचा हात देणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? जर कोणी जड वस्तू उचलत असेल आणि तुम्ही त्याला आपला हँड म्हणजेच हात दिलात तर तुम्ही त्याला मदत करत आहात. लग्नाशी गल्लत करू नका, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस अडचणीत असतो किंवा त्याला कामात आधाराची गरज असते आणि आपण त्याला पुढे होऊन मदत करतो तेव्हा आपण त्याला मदतीचा हात देत असतो. म्हणून लक्षात ठेवा, गिव्ह समवन अ हँड या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू हेल्प, असिस्ट, ॲड समवन. आपली पुढची इडियम आहे व्हाईट हीट. परत ऐका, व्हाईट हीट याचा इंग्लिश मिनिंग अ स्टेट ऑफ इंटेन्स पॅशन किंवा ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रीम अँगर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर तीव्र भावना, क्रियेतील प्रचंड इच्छा किंवा अतिराग. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? लोखंड तापवल्यावर सुरुवातीला लाल होते पण जेव्हा ते अतिप्रचंड तापते तेव्हा ते व्हाईट म्हणजेच पांढरे होते. रागाची किंवा पॅशनची सर्वोच्च पातळी बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या माणसाला प्रचंड आणि अनावर राग येतो किंवा तो एखादे काम अत्यंत तीव्र भावनेने आणि वेडेपणाच्या पातळीवर जाऊन करतो तेव्हा तो भावनेच्या सर्वोच्च शिखरावर असतो. म्हणून लक्षात ठेवा, व्हाईट हीट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे अ स्टेट ऑफ इंटेन्स पॅशन किंवा ॲक्टिव्हिटी, एक्स्ट्रीम अँगर. आपली पुढची इडियम आहे ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. परत ऐका, ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट याचा इंग्लिश मिनिंग
टू बोस्ट अबाउट सेल्फ, प्रेज वन सेल्फ. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर स्वतःची फुशारकी मारणे, स्वतःचीच टिमकी वाजवणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? स्वतःच्या हाताने स्वतःचेच ट्रम्पेट म्हणजेच तुतारी किंवा वाद्य वाजवणे. इतरांनी स्तुती करण्याऐवजी स्वतःच्या मोठेपणाचा डंका पिटणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या गुणांचे आणि यशाचे अवास्तव कौतुक करून सर्वांसमोर फक्त स्वतःचाच बडेजाव मारत राहतो, तेव्हा तो अत्यंत गर्विष्ठपणे स्वतःचीच फुशारकी मारत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू बोस्ट अबाउट सेल्फ, प्रेज वन सेल्फ. आपली पुढची इडियम आहे लिडिंग अ डॉग्स लाईफ. परत ऐका, लिडिंग अ डॉग्स लाईफ याचा इंग्लिश मिनिंग ॲन अनहॅपी एक्झिस्टन्स, फुल ऑफ मिझरी. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर अत्यंत असमाधानी किंवा यातनायुक्त आयुष्य जगणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? रस्त्यावरच्या भटक्या डॉगला म्हणजेच कुत्र्याला रोज खाण्यासाठी भटकावे लागते आणि लोकांचे दगड खावे लागतात. तसे कष्टाचे आणि दुःखी जीवन, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखाद्या माणसाला गरिबीमुळे किंवा दुर्दैवामुळे अत्यंत वाईट, अपमानित आणि कष्टाचे जीवन जगावे लागते, तेव्हा तो कुत्र्यासारखे हाल अपेष्टांचे आयुष्य जगत असतो. म्हणून लक्षात ठेवा, लिडिंग अ डॉग्स लाईफ या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे ॲन अनहॅपी एक्झिस्टन्स, फुल ऑफ मिझरी. आपली पुढची इडियम आहे ब्रेक इन. परत ऐका, ब्रेक इन याचा इंग्लिश मिनिंग टू ट्रेन, डिसिप्लिन किंवा टू एंटर अ प्लेस बाय फोर्स. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर शिस्त लावणे किंवा जबरदस्ती एखाद्या ठिकाणी चोरीसाठी प्रवेश करणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? कुलूप ब्रेक करून म्हणजेच तोडून आत इन होणे म्हणजेच शिरणे. गुन्हेगार घरात शिरण्यासाठी हा शब्द वापरतात, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा चोर किंवा गुन्हेगार बंद दाराचे कुलूप तोडून बेकायदेशीरपणे आणि जबरदस्तीने घरात घुसतो, तेव्हा तो चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, ब्रेक इन या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू ट्रेन, डिसिप्लिन किंवा टू एंटर अ प्लेस बाय फोर्स. आपली पुढची इडियम आहे बीटिंग अबाउट द बुश. परत ऐका, बीटिंग अबाउट द बुश याचा इंग्लिश मिनिंग टू टॉक समथिंग इन राऊंड अबाउट मॅनर. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर मुख्य मुद्दा सोडून गोल गोल बोलणे, पाल्हाळ लावणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? पक्षाला न मारता आजूबाजूच्या बुशला म्हणजेच झुडपांना बीट करत म्हणजेच बडवत बसणे, मुख्य मुद्द्याला बगल देणे, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस थेट मुख्य मुद्द्यावर न येता विनाकारण फापटपसारा लावून इकडे तिकडच्या वायफळ गप्पा मारत बसतो, तेव्हा तो मूळ विषय टाळत असतो. म्हणून लक्षात ठेवा, बीटिंग अबाउट द बुश या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे टू टॉक समथिंग इन राऊंड अबाउट मॅनर. आपली पुढची इडियम आहे डबल डिलिंग्स. परत ऐका, डबल डिलिंग्स याचा इंग्लिश मिनिंग डॉटेड, चीट, ट्रेचरी, डिसीव्ह. तसेच याचा सोपा मराठी अर्थ सांगायचा तर फसवणूक करणे, दुर्व्यवहार, दुटप्पी वागणे. ही इडियम लक्षात कशी ठेवायची? समोर एक व्यवहार आणि पाठीमागे दुसराच डबल व्यवहार. जो माणूस अशी दुटप्पी वागणूक देतो तो नक्कीच फसवणूक करणारा असतो, बरोबर? अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा एखादा माणूस समोरून खूप गोड बोलतो पण पाठीमागे स्वतःच्या स्वार्थासाठी कपट करून दुसऱ्याला खड्ड्यात पाडतो, तेव्हा तो अत्यंत नीचपणे विश्वासघात करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, डबल डिलिंग्स या इडियमचा इंग्लिश मिनिंग आहे चीट, ट्रेचरी, डिसीव्ह